तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत आईस केकची रेसिपी। अगदी बाजारात मिळतो तशा प्रकारे या केकची टेस्ट लागते, अगदी त्यापेक्षाही भारी। तर आपण हे घरच्या घरी कशा प्रकारे बनवायची त्याची रेसिपी आज घेऊन आलेलो आहोत। तर केक अगदी छान बाजारात मिळतो तशा प्रकारे होतो, तुम्ही लेअरिंग देखील पाहू शकता आणि स्टेप बाय स्टेप आपण ही पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे। अगदी घरी तुम्ही परफेक्ट केक बनवू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रकारे नवनवीन केकच्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा। तर आज आपण पाहतोय अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये केक। त्यासाठी मी इथे रेड वेल्वेटचं अशा प्रकारे 1/4 कप असं 1 कप प्लस 1/4 कप असं प्रेमिक्स घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा फुल भरून 1 चमचा आणि तेलाच्या किटलीतली उबळी पाहाल तर 1 उबळी भरून असं तेल घेतलेलं आहे। तर आपण इथे तेल आणि हे प्रीमिक्स पाण्यामध्ये मिक्स करून घेण्या अगोदर एक तयारी करून घ्यायची आहे, ती म्हणजे आपण टीन ग्रीस करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल पूर्ण टीनला लावून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं प्रीमिक्स ॲड करायचं। हवं तर तुम्ही मैदा देखील ॲड करून घेऊ शकता। बटर पेपर नसेल तर अगदी छान असा ऑप्शन आहे आणि अगदी केक देखील पटकन असा निघतो। तर अशा प्रकारे पूर्ण टीन डस्ट करून घ्यायचा, त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपण ह्याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। त्यानंतर आपण हे बॅटर टीनमध्ये ओतून घेऊया। 2 ते 3 वेळा टॅप टॅप करून घ्यायचं, छान प्लेन असा आपला केक बेक होतो। तर आपण इथे पाणी ओतून घेण्या अगोदर ही देखील तयारी करून घेतलेली आहे। 10 मिनटं कढाई छान अशी प्रीहीट करून घ्यायची लो गॅसवर। त्यानंतर आपण हा केक अगदी सुरुवातीला 10 मिनटं मीडियम गॅस आणि 10 मिनटानंतर अगदी लो गॅसवर केक बेक करून घेणार आहोत। तर इथे तुमचा टीन किती मोठा किंवा छोटा किंवा तुमचं बॅटर किती जास्त किंवा कमी आहे त्यावर वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो। तर 20 ते 25 मिनटानंतर आपण इथे केक पाहिलेला आहे, अगदी छान अशी टूथपिक निघलेली आहे। तर केक छान असा थंड होऊ द्यायचा, थंड झाला की तो ॲटोमॅटिक साईड सोडतो। त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे चाकूने साईड देखील सोडून घ्यायच्या आहेत। जरी साईड सोडलेल्या असल्या तरी देखील अशा प्रकारे चाकू टाकून साईड सोडून घ्यायच्या, म्हणजे केकमध्ये तुटत वगैरे नाही। तर आपण इथे केक डिमोल्ड करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता छान असा स्पंजी आपला इथे केक तयार झालेला आहे। त्यानंतर आपण इथे खाचाचा अशा प्रकारे चाकू घ्यायचा आणि अगदी अर्धा ते आपण सुरुवातीला वरती आपण क्रम्बल्स तयार करून घेणार आहोत, त्यामुळे वरच्या साईडने थोडासा आपण केक काढून घेणार आहोत क्रम्बल्स करण्यासाठी। तर अगदी परफेक्ट आयसिंग न येणाऱ्याला देखील ही डिझाईन आणि अशा प्रकारे केक तयार करता येणार आहे। तर अशा प्रकारे आपण इथे थोडासा केक काढून घेतलेला आहे तो क्रम्बल्ससाठी। तर आपण हा साईडला ठेवून देऊया। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान स्पंजी असा केक आपला इथे तयार झालेला आहे। अगदी अर्धा ते 1 इंच चाकू आतमध्ये टाकून आपण इथे केकला खाचा पाडून घेणार आहोत। अशा प्रकारे खाचा पाडून घेतल्यामुळे आपण इथे दोरा फिक्स करून घेता येतो आणि एकसारख्या अशा लेअर आपल्याला केकच्या काढून घेता येतात। तर थोडासा आपण हे अशा प्रकारे आपल्या इथे अगदी परफेक्ट अशी खालीवर न होता लेअर निघलेली आहे। त्यानंतर मी सनविपची अशा प्रकारे इथे 1 किलोची क्रीम घेतलेली आहे। तर मी 1 कप प्लस 1/4 कप अशा प्रकारे इथे क्रीम घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे खाली आईसचं असं पातेलं ठेवलेलं आहे आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये क्रीम बीट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे स्टीलचं पातेलं घ्यायचं, म्हणजे जेव्हा मशीनच्या या साईड पातेल्याला घासल्या जातात त्यावेळेस क्रीमचा कलर काळा वगैरे होत नाही। तर आपण इथे क्रीम फेटून घेऊया। तर क्रीम कितपत फेटायची, तर अशा प्रकारे आपण इथे जेव्हा मशीन वरती उचलतो त्याला जो वरती टोक येतो तो खाली झुकणार नाही इथपर्यंत फेटून घ्यायची। तर एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण केकसाठी लागणारे डिटेल्स पाहता येत नाहीत। मी अगोदरही आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेचसे केकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये खूप काही टिप्स दिलेल्या आहेत। तर तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता, त्यामध्ये देखील खूप साऱ्या टिप्स आहेत। तुम्ही अगदी परफेक्ट आईस केक कसा बनवायचा ते तिथे देखील पाहू शकता आणि यामध्ये देखील एवढा व्हिडिओ पाहून देखील तुम्ही आईस केक अगदी परफेक्ट असा बनवू शकता। तर मी इथे पॅडला थोडासा क्रीम लावून घेतलेली आहे, म्हणजे आपला केक साईडला इकडे तिकडे सरकणार नाही ज्यावेळेस आपण आयसिंग करतो त्यावेळेस। त्यानंतर मधोमध आपण केक ठेवून घेऊया, त्यासाठी लागणारा शुगर सिरप तयार करून घेऊया। 1 मोठा चमचा पावडर साखर घेतलेली आहे, थोडंसं पाणी आणि मी इथे रोज सरबत रोज फ्लेवरचा केक बनवत आहे। हार्डशेप आणि रोज अगदी छान असं कॉम्बिनेशन, त्यामुळे मी हेच इथे घेतलेलं आहे। अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही घेऊ शकता। तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे रोज सरबत मिक्स केल्यामुळे अगदी छान अशी टेस्ट अगदी परफेक्ट अशी येते। तर आपण हा केक सोक करून घेणार आहोत। तर सोक कितपत करायचा, अगदी प्रेस केला की बाहेर त्याचं पाणी म्हणजे सोकिंग केलेलं पाणी बाहेर निघणार नाही इथपर्यंत सोक करायचा।
तर अशा प्रकारे पूर्ण सुरुवातीला साईडने आणि नंतर मध्ये आपण केक सोक करून घेणार आहोत. तर आपण इथे एका केकला किती साहित्य लागतं, कोणकोणतं साहित्य चेंज करायला लागतं, एक केक बदलला की साहित्य किती चेंज करायला लागतं, अगदी 1 ते 2 इसेन्स किंवा कलर वगैरे चेंज करायला लागतात. आपण हा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या केकमध्ये, तो तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. त्यानंतर आपण इथे आईस्क्रीमचे देखील व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते देखील पाहू शकता. त्यानंतर मी इथे अशा प्रकारे एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेणार आहोत. तर व्हिपिंग क्रीम अगदी परफेक्ट कशी फेटायची त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण तो देखील व्हिडिओ अपलोड करूया. तर अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत केक संबंधित. तर तुम्हाला जर आपली केकची सिरीज आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्यामुळे पटकन अशी आयसिंग आपल्याला करता येते, एकसारखी अशी क्रीम देखील लागल्या जाते आणि पॅलेट नाईफचा खूप जास्त उपयोग करण्याची गरज पडत नाही. तुम्हाला जर बिलकुलच आयसिंग येत नसेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे. तर हे पहा, आपण इथे अशा प्रकारे छान असा पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे. तर प्लेन नाही केली, अगदी डायरेक्ट बेस ठेवून घेतला तरीही चालतो, पण अगदी व्हिडिओ म्हटलं की थोडंफार छान असं दिसायला पाहिजे, त्यासाठी मी फक्त पॅलेट नाईफ फिरवून घेणार आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं अगदी 4 ते 5 चमचे रोज सरबत, तुम्हाला जेवढा स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे ओतून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही जो फ्लेवर इथे ॲड केलेला आहे तोच फ्लेवरचा क्रश तुम्ही ॲड करायचा आहे. त्यानंतर 6 ते 7 मी इथे चेरी कट करून घेतलेले आहेत, पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण दाताखाली खायला आल्या की अगदी छान अशा लागतात आणि मुलांना देखील आवडतात, त्यामुळे मी इथे ॲड केलेले आहेत. त्यानंतर आपण सुरुवातीचा लेअर पालथा इथे ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी छान असा दिसतो आहे. तर अगदी ठेवताना व्यवस्थित ठेवायचा, इकडे तिकडे ठेवला की आयसिंग करताना तो बाहेर निघतो आणि आयसिंगला प्रॉब्लेम येतो. तर आपण हा देखील सोक करून घेऊया. जर तुम्हाला आयसिंगला प्रॉब्लेम येत असेल तर अशा प्रकारे थोडासा तुम्ही तो भाग कट करून टाकला तरीही चालतो, छान अशी आयसिंग करता येते. तर आपण ती स्टेप पुन्हा इथे केलेली आहे. सुरुवातीला साईड सोक करून घ्यायच्या, नंतर मधला भाग सोक करायचा आणि साईड चेक करून पाहायच्या, थोडीशी प्रेस करायची आणि आपला केक छान असा सोक करून घ्यायचा. तर पुन्हा एकदा पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून अशा प्रकारे लावून घेऊया. त्यानंतर आपण इथे खालच्या साईडने देखील पायपिंग बॅगनीच क्रीम लावून घेणार आहोत, एकसारखी लावल्या जाते आणि आयसिंगला देखील प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे खाली आणि क्रम कोटिंगसुद्धा करण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारे जर पायपिंग बॅगने तुम्ही क्रीम लावून घेतली तर आपण हा पूर्ण केक कवर करून घेणार आहोत. तर आपण इथे पूर्ण केक कवर करून घेतल्यानंतर पॅलेट नाईफने पूर्ण क्रीम आपण प्लेन करून घ्यायची आहे. पॅलेट नाईफला सोबत क्रीम आपल्याला काढून कुठेही घ्यायची नाही, फक्त प्लेन करून घ्यायची आहे. तर आयसिंग करून घेताना तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे जर पॅलेट नाईफला क्रीम खूप जास्त चिकटत वगैरे असेल, प्लेन होत नसेल, तर अगदी थोडासा पॅलेट नाईफ आपण अशा प्रकारे उभा करायचा आणि फक्त टर्न टेबल फिरून घ्यायचा, अगदी छान एकसारखा प्लेन होतो. पण तरी देखील चिकटत असेल तर थोडंसं हलका हात, तुम्ही जे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे त्या बर्फाच्या पाण्यामध्ये थोडासा पॅलेट नाईफ बुडवून घ्यायचा आणि हाताने पुसून घ्यायचा, म्हणजे अगदी छान प्लेन अशी आपली इथे आयसिंग तयार होते. तर तुम्ही पाहू शकता आपण इथे आयसिंग करून घेतलेली आहे. अगदी परफेक्ट नाही, कारण आपल्याला इथे वरती क्रम्स टाकून घ्यायचे आहेत. तर अगदी 10 मिनटं आपण हा फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर फ्रीजमधून काढल्यानंतर तुम्ही इथे केक पाहू शकता, अगदी छान असा दिसतो आहे. त्यानंतर आपण यावरती क्रम्स तयार करून घेणार आहोत. तर आपण हा सुरुवातीला काढून घेतलेला केक मिक्सर जारमध्ये ॲड करून घ्यायचा आणि अगदी थोडंसं असं इसेन्स वगैरे टाकायचं असलं तर टाकायचं, नाही टाकलं तरीही चालतं. तर आपण पूर्ण केक इथे कव्हर करून घेतलेला आहे. तर आपल्याला ज्या साईडला थोडेसे रोजेस वगैरे काढून घ्यायचे आहे त्या साईडचे क्रम्स काढून घ्यायचे. क्रम्स जर ठेवले तर आपले इथे रोजेस नोझलला चिकटून येतात, त्यामुळे अशा प्रकारे काढून घ्यायचा. तर मी इथे क्रम्स काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हळूवार असे आपण इथे रोजेस काढून घेतलेले आहेत. त्यानंतर तुमच्याकडे जे डेकोरेशनसाठी साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता. तर मी इथे असा थोडासा असा सजवलेला आहे, खूप जास्त नाही. त्यानंतर खालची आपण साईड अगदी छान अशी फिनिशिंग देऊन घेऊया. तर हे झाला की नाही आपला अगदी परफेक्ट असा आईस केक तयार, अगदी बाजारात मिळतो तसा. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त साहित्य न वापरता आणि खूप जास्त आयसिंग वगैरे न करता अगदी 9 सेकंदाला देखील अगदी परफेक्ट असा आईस केक बनवता येईल. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप हे
केकची रेसिपी पाहिलेली आहे. तर तुम्हाला आजचा आपला हा केक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपला हा तुम्हाला केक आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.